मिळाली आणि तुमचं नाव थेट आलेलं आहे. अपेक्षा होती तुमचे नाव या यादीमध्ये असू शकते किंवा लोकसभेला तुम्हाला संधी दिली जाईल? अपेक्षा होती, कारण बरेच दिवस झाले अशाच चर्चा होत्या. अपेक्षा मला नव्हती, पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही, कारण अशा चर्चा बरेच दिवस झाले चालल्या होत्याच. त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही. पण साहजिक आहे, जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहीनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते. त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता. ताई, मात्र ज्या वेळेस 5 वर्ष खरं तर तुम्ही ज्यावेळेस निवडणूक हरल्यानंतर अनेक वेळेस टीका देखील करण्यात आली होती. त्यानंतर आता प्रीतमताईंचं तिकीट कट करून तुम्हाला खरं तर उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे प्रीतमताईंना पुन्हा कुठल्या संधीसाठी काही बोलणं झालंय काही असं विचारलं? प्रीतमताई खरं तर मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांचं एवढं छान डॉक्टरचं करिअर सोडून राजकारणात आल्या आणि 10 वर्ष संपूर्णपणे त्यांनी स्वतःला राजकारणामध्ये वाहून घेतलं. आमच्या दोघींचं कॉम्बिनेशन खूप छान होतं. मी राज्य सांभाळायचे, त्या जिल्हा सांभाळायच्या. ज्या गोष्टी मी नव्हते करत त्या करू शकत होते वेळेअभावी, त्या ते करायच्या आणि मग मी धोरणात्मक निर्णय मी करायचे आणि व्यक्तिगत गोष्टींना त्या स्पर्श करायच्या. तर त्यामुळे आमच्या दोघींमध्ये ते कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं आणि ते भविष्यातही राहणारच आहे. प्रीतमताई खासदार असताना मी 5 वर्ष घरीही बसले आहे, आम्हाला तोही अनुभव आहे. आणि आता मला असं वाटतं की तेवढा वेळ प्रीतमताईंना वाट बघावी लागणार नाही. मी जे शब्द जाहीररित्या सांगितला की प्रीतम मुंडेंना मी विस्थापित करणार नाही आणि त्या शब्दावर मी कायम आहे. ताई, याला जोडून एक प्रश्न आहे. सुधीर मुनगंटीवार ज्यावेळी बीडमध्ये आलेले होते त्यावेळी प्रीतमताईंना संबोधित करून म्हणाले होते की काय प्रीतमताई एक राज्यसभा खासदार, एक लोकसभा खासदार, असं काही चित्र येत्या काळामध्ये पाहायला मिळू शकतं का? आता याच्याबद्दल खरं तर मी भाष्य करणं अनुचित आहे. आतापर्यंत अनेक वेळा गेल्या 5 वर्षात किमान 10 विधान परिषदा, 10 राज्यसभा झाल्या असतील. त्या अनेक वेळा माझं नाव चर्चेमध्ये आलं होतं, पण तेव्हाही मी हेच म्हटलं की माझ्या हातात नाहीये, माझा निर्णय नाही. त्यामुळे त्याच्यावर आता भाष्य करणं अनुचित राहील. वारंवार विधान केलं होतं की माझा राजकीय वनवास सुरू आहे, तर आता जी उमेदवारी मिळालेली आहे तर तुमचा राजकीय वनवास संपला असं म्हणायचं का? हे पण राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे, तर तो कायम असतो. म्हणजे पदावर असण्याने कमी खडतर असतो असं नाही. पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे. हा प्रवास कसा होतो ह्याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे, कारण प्रीतमताईंच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही प्रचंड संघर्षाने ती निवडणूक जिंकलो होतो. माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे. तर मग आता मी पण उत्सुक आहे की या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्यात म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे. आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. तुम्ही धनंजय मुंडेंनी याआधी तुमची भेट घेतलेली होती, ते महायुतीमध्ये आल्यानंतर पण तुम्हाला भेटलेले होते. आता तुम्हाला उमेदवारी जाहीर झालेली आहे, पुन्हा तुमची भेट तुम्ही घेणार आहात? हे पहा, धनंजय माझे बंधू धनंजय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष यांची युती आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामुळे नॅचरली जिल्ह्यात आम्ही एकत्र आहोत. त्यांच्या आमच्या युतीनंतर माझ्या मतदारसंघावर जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं त्याच्यानंतर आता परत मला लोकसभा मिळाली, तर मला असं वाटतं की त्यांच्या येण्याने जेवढ्या मतांनी प्रीतमताई निवडून आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मतांनी निवडून येण्यासाठी त्यांचं नक्कीच योगदान मिळेल. भरपूर संवाद, आमचे संवाद आता खूप झाले जास्त. आम्ही रोज बोलतो. ते पहा, ते भाजपच्या श्रेष्ठींची उमेदवारी आहे, त्यामुळे असं काही प्रश्नच चुकीचा आहे तुमचा. ते मन की बात तुम्हाला कशी सांगणार? काही मात्र ज्या पद्धतीने तुम्ही मध्यंतरी काळामध्ये जो ब्रेक घेतला होता आणि त्या ब्रेक नंतर तुम्ही सांगितलं होतं की मला फ्रेश व्हायचं आहे, त्यासाठी हा मी ब्रेक घेते आणि त्यानंतर पुन्हा राजकीय सक्रिय होईल. मात्र हेच ती चिन्ह होती का? कारण की अनेक वेळेस नावं येत होती, मात्र आता देखील पहिल्यापासून तुमचं नाव चर्चेत होतं. मात्र आता पण भीती होती का नाव येतंय की नाही करून? नाही, भीती नव्हती. दोघींपैकी एक नाव येणं अपेक्षितच होतं. राज्यसभा निवडणूक असेल, विधान परिषद निवडणूक असेल, तुमच्या नावाची माध्यमांमध्ये चर्चा होते आणि त्यानंतर उमेदवारी नाही मिळाल्यावर तुम्हाला धक्का असं देखील म्हटलं जात होतं. मात्र अचानक तुम्हाला गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही राष्ट्रीय राजकारणात होता. देवेंद्रजींनी देखील म्हटलं होतं की पंकजाताई आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत,
त्यांचे राष्ट्रीय नेते योग्य तो मान सन्मान देतील. तुम्हाला या उमेदवारीमुळे तुम्हाला वाटते का पक्षाने तुमचा योग्य तो मान सन्मान राखला गेला? मला असं वाटतं पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारीला सन्मान समजण्याच्या संस्कारात मी वाढलेली आहे. तर या जबाबदारीचा मी सन्मान म्हणून स्वीकार करते. एक जानकरांच्या राज्याच्या बाबतीत प्रश्न राजकारणातला होता. तुमचा एक वेगळा आणि मोठा अनुभव राहिलेला आहे राज्याच्या राजकारणातला. आता तुम्हाला केंद्रात जावं लागणार आहे. तर लोकसभा निवडणुकीनंतर जो काही निकाल असतो त्यानंतर नाही, थँक्यू. पण राज्यातलं राजकारण सोडून केंद्रात जाण्याची आताची भावना कशी आहे, म्हणजे काय वाटतं या सगळ्यात? आता खूप प्रीमॅच्युअर आहे. काय वाटतं म्हणजे हुरहुर वाटते. नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यूला जाताना जसं वाटतं, लग्नाच्या बोल्यावर करताना जसं वाटतं, अगदी तसंच वाटतं. याआधी तुमची माधव जानकरांनी भेट घेतलेली होती आणि आम्ही एका नाही, आमची खूप महिन्यात भेट झाली नाही. त्यांनी तुमच्याबद्दल उल्लेख केलेला होता सातत्याने जानकरांनी, मात्र त्यांनी वेगळी वाढ धरलेली आहे. महाविकास आघाडीमध्ये ते भाडामधून लढण्याची शक्यता वर्तवली नाही, आता जोपर्यंत तिथे जाते. ते असावे. जोपर्यंत कुठली गोष्ट अधिकृत होत नाही त्याच्यावर भाष्य करणं आयोजित त्यांनी उघडपणे महायुतीमध्ये टीकाही केलेली होती. महाविकास आघाडीकडूनही त्यांना तो उघड ऑफर देण्यात येत आहे या जागांसाठी. त्यांनी महायुतीसोबत राहावं की महाविकास आघाडीसोबत जावं, तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? ते मी त्यांना प्रत्यक्ष भेटीत सल्ला देईन. असं म्हणाल की जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये तुमची धनंजय मुंडेंच्या पक्षासोबत युती आहे आणि ते येण्याला तुमच्या मताधिक्यात नक्की वाढ होईल. मग याचा अशी अर्थ- अपेक्षा आहे, कारण अशी जास्त अपेक्षा आहे. ताकद वाढेल ना. कारण आम्ही जिल्ह्याची जेव्हा निवडणूक लढलो तेव्हाची परिस्थिती वेगळी आहे. विधानसभेत एकमेकांसमोर तेव्हा तिथली परिस्थिती वेगळी आहे. नक्कीच धनंजय मुंडेंच्या येण्यानंतर परळी विधानसभेमध्ये आम्हाला जास्तीचा त्रास होणार नाही. युतीचे उमेदवार म्हणून तुमचं काम करतील विधानसभेत, तुम्ही त्यांना तसं सहकार्य करा परळी विधानसभेसाठी. जसं आता ते माझं करतील तसंच मी त्यांचं करेन. घ्या, प्रीतम नाही बोलला. आता लोकसभेवर जात आहेत, काय त्यांना तुम्ही सांगाल? जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तुम्हाला माहित होतं का ताईंचं नाव जाहीर होणार आहे? का वेगळा धक्का होता की काही आश्चर्य वाटलं तुम्हाला? लोकसभेला ताई जात असताना मी त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही, कारण माझा जरी लोकसभेचा 10 वर्षाचा अनुभव असला तरी ताईच माझ्या नेत्या आहेत. त्यामुळे नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीयेत. तर हा, जसं ताई म्हणाल्या तसा हा वेगळा प्लॅटफॉर्मवरतीचा अनुभव असणार आहे. तर त्यासाठी आम्ही सगळे जोराने तयारीला लागलो आहोत आणि खूप वाट, ज्या गोष्टीची बीड जिल्हा अनेक वर्षांपासून बघतोय, गेल्या 5 वर्षापासून ज्याची वाट संपूर्ण जिल्ह्याने पाहिली, तो क्षण आलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे या निर्णयाने निश्चितच ताईंच्या पाठीशी भक्कम आहोत. 10 वर्ष लोकसभेत होता, ताईंना काय टिप्स दिल्या? ताईचं बोट धरून मी प्रत्येक पाऊल माझं टाकलेलं आहे गेल्या 10 वर्षामध्ये. त्यामुळे मी ताईंना काही सूचना देण्याची खरंच आवश्यकता नाहीये. मी मात्र त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं. नेतृत्व असल्यामुळे त्यांना कोणाच्याही मार्गदर्शनाची काही त्यांनी गरज आता मान्य केलं थोड्या वेळापूर्वीच, कारण नवी इनिंग आहे. लोकसभेमध्ये राज्यातले प्रश्न वेगळे असतात, लोकसभेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे कामकाज चालतं. तुम्ही 10 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे लोकसभेमधला, त्यामुळे नेमकं मोदींच्या जवळ राहून तुम्ही काम केलंय पंतप्रधानांसोबत. नेमकं आता कशा प्रकारचं, कारण त्यांनी पक्षाचं संघटनाचं काम जरी वरिष्ठत्वावर केलं असेल तरी पण लोकसभेमधलं कामकाज आतापर्यंत पाहिलं. साधारण राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून 850 खासदार असतात. त्या खासदारांपैकी मी एक आहे. ताई राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य राहिलेल्या आहेत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर ताईंनी मोदींजींच्या जास्त जवळ काम केलं माझ्यापेक्षा. त्यामुळे तिथेही परत मला सांगण्यासारखं काही नाही. मॅक्झिमम तिला दिल्लीमध्ये कोणत्या रेस्टॉरंटमध्ये चांगलं जेवण मिळतं एवढं सांगू शकते. बाकी ताई क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणायचं म्हटलं तर ताई, सॉरी, तुमचा काय प्लॅन आहे? आता तुम्ही इतर निवडणूक लढवणार नाही, तुमचा पुढचा काय प्लॅन आहे? एकच मुलगी आहे, तिला विचारतो. महिला आरक्षण, पत्रकारितेमध्ये सुद्धा निश्चितच मोदीजी पण नेहमी सांगतात की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवरती फोकस करताय तेव्हा त्याच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं. आता अर्जुनाप्रमाणे त्याला जसा माशाचा डोळा दिसत होता तसं आम्हाला आता फक्त बीडची लोकसभा दिसते. त्यामुळे पहिले टार्गेट बीड लोकसभा, बाकीच्या गोष्टी नंतर. आता काय झालंय की या 2009 मध्ये जेव्हा मुंडे साहेब लोकसभेला उभे राहिले होते तेव्हा पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये एक उत्साह होता की डायरेक्ट मुंडे साहेबांना मतदान करायचं होतं. आता प्रीतमताई मागच्या वेळी उभ्या होत्या तेव्हा मी लोकांना आवाहन केलं की प्रीतमताई नाही, मी उभी आहे, किंवा माझ्या बहिणीला तुम्ही ओटीत घ्या वगैरे. आता लोकांमध्ये एक उत्साह आहे की आम्ही डायरेक्ट ताईंना म्हणजे मतदान करणार. हे एक आकर्षण आमच्या फॉलोअर्समध्ये नक्की आहे. आणि मला बाकीच्यांना काय वाटतं माहित नाही, पण मला नक्की, मी म्हटलं की संमिश्र भावना आहे, कारण प्रीतमताई अत्यंत कष्टाने काम केलंय 10 वर्ष. पण माझ्यावर आता हे एक्स्ट्रा दायित्व राहणार आहे की त्यांचं काम, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग पुढच्या काळामध्ये कसा राहील.
ताई बीजेपी ने 400 पार का नारा दिया और बीड से इस बार आप पर विश्वास जताया गया, पहली प्रतिक्रिया क्या है? देखिए, मुझ पर विश्वास जताया गया है या प्रीतम मुंडे पहले एमपी थी, उन पर विश्वास जताया था 2 बार, तो ये दोनों में कोई खास अंतर नहीं है। क्या सोचकर उन्होंने मुझ पर विश्वास जताया उस पर वो ज्यादा प्रकाश डाल सकते हैं, परंतु उन्होंने जो विश्वास जताया, मैं कभी भी, मेरा राजनीतिक प्रवास जो रहा है उसमें कोई पद से ज्यादा विश्वास को मैंने महत्व दिया है, और मुझ पे कोई विश्वास रखता है तो मैं उसको अपना सम्मान मानती हूँ और ये सम्मान मैं स्वीकारती हूँ और अभी अगली लड़ाई के लिए तैयार होती हूँ। अभी 400 पार वगैरह के लिए तो बड़े नेता योगदान देंगे, अभी हम तो हमारे चुनाव में फोकस करेंगे पूरी तरह। लेकिन ऐसे लोकसभा से आपको उम्मीदवार बनाया गया जहां पर प्रतिनिधित्व जो है लोकसभा की आपकी बहन कर जी। रही थी, उसके बाद इस तरीके का पार्टी की तरफ से ऐलान किया जाना, क्या ये आप एक्सपेक्टेड मान के चल रही थी? देखिए, ऐसा ऐलान होना एक्सपेक्टेड मान के चल रही थी, क्योंकि जो अलायंस महाराष्ट्र में हुए पिछले कुछ दिनों में, उसके बाद से एक प्रश्न चिन्ह खड़ा हुआ कि मेरा विधानसभा क्षेत्र अभी मेरे पास रहा नहीं, तो उसके बाद, और मैं राष्ट्रीय स्तर पर काम करती हूँ पिछले 5 साल से, तो उसके बाद एक ऐसी चर्चाएं थी कि ऐसा हो सकता है। इसके लिए मेरे मन में पूरी तरह आनंद इस बात का नहीं है कि मुझे उम्मीदवारी दी है। मैंने कहा बहुत स्पेशली क्लियरली कि मैं इसको सम्मान जरूर मानती हूँ, पर मेरी बहन को नहीं दिया, इस बात का थोड़ा मन में मेरे हल्का सा दुख तो हमेशा रहेगा। जब तक वो अपनी जगह पर ठीक से नहीं बैठती, वो दुख हमेशा रहेगा। बहन के लिए नहीं कि वो मेरी बहन है, मेरी बहन को बिठाओ, मेरी परिवार को बिठाओ, इसलिए नहीं। उन्होंने जो सेवा 10 साल दी है, जिस समर्पणता से और समर्पण से काम किया, उसके लिए। तर ताई, ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्यांदा एक उल्लेख केला की डॉक्टरेट पहिलं काम करत होत्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते डॉक्टरेटसाठी काही करणार आहेत का? कशा प्रकार राजकारणात पुन्हा? अरे बघा, डॉक्टरेट नाही आहे, ती स्वतः डॉक्टर आहे, डॉक्टर MD डॉक्टर, हे स्किन विन सगळं त्या करतात, पण त्या स्वतः काय करणार आहेत हे मी त्यांच्यासाठी सांगणं योग्य नाही। राजकीय क्षेत्रात त्यांच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर माझं नक्की लक्ष असेल, कारण जो व्याप आमचा आहे तो मॅनेज करायला मला त्यांचा हात लागणारच आहे। ताई, तुमची उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर बरेच लोकांचे फोन आले, अभिनंदन सागरवरून फडणवीसांचा फोन काही आलेला हो, काही सांगता? काय हो, त्यांचं माझं रात्री बोलणं झालं, त्यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला होता रात्री। आमची दोघांची या विषयावर चर्चा देखील अल्पशी झाली, प्रत्यक्ष भेटीत बाकीची चर्चा करू। ताई, रोड मैप क्या है, मतलब ब्लूप्रिंट क्या है बीड की जनता के लिए, और मराठा आरक्षण कितना बड़ा फैक्टर होगा आपके लिए चुनाव में? क्योंकि आरक्षण तो दे दिया गया है, लेकिन अब भी मनोज जरांगे पाटिल जो है वो इसे मानने के लिए तैयार नहीं है, तो मराठाओं को जो है मैं ये कहूंगी कि केंद्र शासन का ये चुनाव है, ये विषय सर्वतः राज्य शासन का समर्पित है। इसका उत्तर राज्य शासन में बैठे हुए सारे दिग्गज मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, नेता ही दे सकते हैं। हमने हमारा समर्थन जहां तक जाहिर करना था किया है, जहां हमें अप्रिशिएशन एक्सपेक्ट करने थे वहां वो किए हैं। तो मैं खुद एक नेता के तौर पर समझती हूं कि दोनों समुदाय को हमेशा एक दूसरे से ना लड़कर, इसमें से सुलझकर एक विषय को बाहर लाना एक नेता का दायित्व है। दोनों समुदाय अगर एक दूसरे से लड़ रहे हैं तो ये बहुत कुछ अच्छी बात नहीं है। मैं प्रार्थना करती हूँ इसी माध्यम से कि ये विषय भविष्य के लिए, हमेशा के लिए सुलझ जाए। घोषित किए जाने के बाद क्या धनंजय मुंडे से बातचीत हुई है? जी, हम रोज बात करते हैं आजकल। एक प्रश्न आहे, बीडच्या राजकारणात मराठा वोटर्स आणि ओबीसी वोटर्सचं तेवढंच महत्व राहिलेलं आहे आणि सध्याचं राजकारणात, म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये मराठा आंदोलन असेल किंवा ओबीसी आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे, दोन्ही महत्वाचे मुद्दे भेटलेले आहेत। अशा वेळी दोन्ही समाजाला सोबत घेऊन लोकसभेला सामोरं जाण्याचं कितपत मोठं आव्हान आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने हे सोडवणार? मी लोकसभेच्या निवडणुकीत नव्हे तर माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्व समाजांना सोबत घेऊन काम केलेलं आहे। माझ्या पालकमंत्री पदाच्या काळामध्ये ज्या बूथवर मला 20 मतं पडली, त्यांना पण मी तेवढाच निधी दिलाय ज्या बूथवर मला 20 मतं कमी पडली आहेत। त्यामुळे मी जेव्हा एका संविधानिक पदावर जातो तेव्हा आपण कुठल्या एका पक्षाचे नाही, कुठल्या एका जातीचे नाही, कुठल्या एका विचाराचे नसतो, आपण त्या जिल्ह्याचे, त्या राज्याचे किंवा त्या देशाचे असतो। त्यामुळे अशा प्रकारचा बायस विकास करावा असा मुंडे साहेबांनी माझ्यावर कधी संस्कार केलेले नाहीत। मी माझ्या बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाजांना एकत्र घेऊन चाललेली आहे। आरक्षणाच्या भूमिकेमध्ये माझ्या सगळ्यात बॅलन्स भूमिका राज्यामध्ये मी घेतलेली आहे। दोन समुदायांना एकमेकांच्या वर भांडायला लावणं हे मला कदापिही पसंत नाही। नेहमी मला असं वाटतं की समुदायांमध्ये मित्रता, सौहार्द राहूनच मार्ग निघाला पाहिजे।
माझ्या भूमिकेचा सर्व समाज नक्कीच चांगला सन्मान करतील, हा मला पूर्ण विश्वास आहे. 1-2 युट्यूबच्या बातम्या किंवा एखाद्या पेपरमध्ये एखादी आलेली छोटीशी बातमी याच्यावर न जाता माझ्या मनाचा अंतर्मनाचा जो विश्वास आहे तो नक्कीच सार्थक बीड जिल्ह्याची सर्व जातीची जनता करेल. महाराष्ट्र से 20 उम्मीदवारों के नाम का ऐलान किया गया है. मुंडे साहेब जर आज असते तर पहिली प्रतिक्रिया काय राहील? बापरे, पंखू कामाला लाग. मुंडे साहेबांना जर उमेदवारी मिळाली असती ते मला बोलायचे चल पंकजा कामाला लाग. तसं मी आता प्रीतमताईला सांगते चल प्रीतमताई कामाला लाग. कारण मुंडे साहेब असते तर मी या भूमिकेत आधीच गेले असते, कारण ते वापस राज्यात येणार होते आणि नक्कीच ते मुख्यमंत्री राज्याचे झाले असते. अशा प्रकारची परिस्थिती होती. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आमच्या जिल्ह्यात भाषण करताना हे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर मुंडे साहेब जीवित असते तर मी लोकसभा तेव्हाच लढले असते आणि मुंडे साहेब राज्यात आले असते. पण आता अशी परिस्थिती आहे. राज्य की राजनीति से निकल के आप केंद्र की राजनीति में ज्यादा सक्रिय रहेंगी, इसका आपको दुख है या फिर राज्य की राजनीति में भी इंटरेस्ट बरकरार रहेगा? मैं राजनीति में सक्रिय रहूंगी, इस बात का जरूर सुख है मुझे, पर राजनीति में सक्रिय रहने के लिए जितनी सेवा मुझे लोगों को देनी है उसके लिए मुझे और एक हाथ जितने मेरे साथ जुड़ जाए उतना आनंद है. तो जरूर इसमें कोई दुख की तो बात है ही नहीं. हर व्यक्ति जो राजनीति में काम करता है वो केंद्र की तरफ बढ़ना चाहता है. हाँ, अभी पता नहीं मैं उसको प्लान कर ही रही थी कि नहीं, पर शायद नीति ने मेरे लिए वो प्लान किया है. तुमचा प्रश्न विचार. ते बसल्यामुळे कोणी त्यांच्याकडे पाहत नाही. मैं ये कह रहा था कि उम्मीदवारी घोषित की गई है, 20 उम्मीदवारों के नामों की घोषणा की गई है और महिलाओं को सबसे ज्यादा इस बार जो है वो अपॉर्चुनिटी दी गई है, उसकी तरफ आप किस तरीके से देखें? मैं इसका स्वागत करती हूँ. महिलाओं को ज्यादा अपॉर्चुनिटी दी है. महिलाओं को अपॉर्चुनिटी यहाँ और आगे भविष्य में भी देते जाएंगे, इसका मुझे विश्वास है. बीड मधून तुमच्या ऑपोजिट